बघा आकृत्यांमधील सहसंबंध बघत होतो. याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध असतो तोच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये वापरायचा असतो किंवा लावायचा असतो. आणि त्यानुसार मग त्याच्यामध्ये वेगवेगळे संबंध बघायला मिळतात. कुठले कुठले संबंध असू शकतात? घटीवत, प्रतिघटीवत फिरवणे, चिन्हांची संख्या बदलणे, चिन्हांची संख्या वाढवणे, कमी करणे, चिन्हांची अदलाबदल करणे, सुलट, उलट, अशा पद्धतीचे वेगवेगळे आपल्याला काय बघायला मिळतात ते आपण बघितलेलं आहे. आणि त्यानुसार बघा आपल्याला पुढली गणित बघायची आहेत. गणित काय आहेत? तर बघा इथं आता आपल्याला गणित काय बघायला मिळतंय? तर इथं काय दिसतंय बघा? त्रिकोण, त्याच्यानंतर इथं काय काय घेतलंय बघा, परत आपण बघू आपण. हा बघा, हा वर्तुळ आहे तो बाहेर घेतला, आहे का? त्याच्यानंतर काय केलंय? चौकोन हा वरती आणि त्रिकोण काय घेतला? खाली घेतला. त्रिकोण हा काय घेतला? खाली घेतला. ओके. मग तसं आता इथं जर विचार केला तर काय करायला पाहिजे रे? त्रिकोण हा पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. म्हणजे काय ना, त्रिकोण हा. पुढे काय येणार? वर्तुळ हे कुठे येणार रे? वरती येणार. वर्तुळ हे कुठे येणार? वरती. आणि त्याच्या खाली काय येणार? चौकोन. अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्याचं उत्तर मिळून जाईल. एकदम साधं सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा ही गोष्ट जी आहे ती आपल्याला काय करायची आहे? फिरवायची आहे. ही गोष्ट जी आहे ती काय करायची आहे? फिरवायची आहे. आता फिरवायची म्हटल्यानंतर बघा मी काय करेन की बाबा ही जर फक्त एवढीच फिरवली, 90 अंशातनं जर फिरवली, बघा 90 अंशातनं म्हणजे काय? ही गोष्ट कुठे यायला पाहिजे रे? तर ही गोष्ट आपल्याला इथे यायला पाहिजे कोपऱ्यात. म्हणजेच काय ना, सॉरी 45 अंश होणार ते. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळेल बघा, ही जर गोष्ट अशी फिरवली तर फिरवल्यानंतर बघा आपल्याला कशी दिसेल? पहिल्यांदा तशी आकृती काढूया आपण, ठीक आहे? अशी होईल, बरोबर? हा कोपरा काय करायचा? खाली आणायचा. हा कोपरा खाली आणला तर काय होणार रे? इथं असा बाण दिसेल ना, आहे का बरोबर? आणि हे कुठे दिसेल बघा? हा कोपरा इथं वरती जाणार म्हटल्यानंतर इथून असं दिसेल. परंतु आपल्याला ही आकृती मिळाली का? नाही. ओके. आता पुढली ही आकृती मिळवण्यासाठी काय केलंय बघा रे? तर ह्याच्यामध्ये ह्याला काय करायचं? ह्या बाणाला आता इकडं आणायचं. बाणाला इकडं आणायचं आणि ह्याला काय करायचं? इकडं आणायचं. बघा, बाणाला जर इकडं आणलं काय होणार? बाणाला जर इकडं आणलं तर असं होईल. आणि ह्याला इथं आणलं तर काय होणार? असं होईल. म्हणजे ही आकृती मिळेल. बघा, काय काय घडलं? पहिल्यांदा आपण याला इकडं खाली आणलं आणि मग ह्या बाणांची स्थिती बदलली. तसं बघा, आता हा कोपरा काय करायला पाहिजे? पहिल्यांदा खाली आणायला पाहिजे. कशी आकृती दिसेल? सांगा. कोपरा खाली आणल्यानंतर आकृती कशी दिसेल? चौकोन असा येईल. हे इथं असं असेल, बरोबर? आणि हे कुठं असणार आहे? इथं ना, बाण इथं असणार आहे. आता काय करायचं? जसं बघा, ह्याला इकडं आणतोय आपण, याला इकडं आणि याला इकडं आणलं, बरोबर आहे? मग तसं काय करायला पाहिजे रे? याला इकडे घ्यायचं आणि याला काय करायचं? इकडे घ्यायचं. काय होईल बघा? बोला लवकर. काय होणार? आकृतीमध्ये काय होईल चेंज? इथं असा बाण आणि इथं काय होईल? या पद्धतीने. बघा, ही आकृती आपली तयार होईल. लक्षात आलं का? कशा पद्धतीने आपल्याला मिळते आकृती. तर ही आपल्याला हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा, हे थोडंसं आपल्याला डोकं ठेवून जागेवर ठेवून व्यवस्थित करायला पाहिजे. हे इकडं किती इकडं आणलं आणि हे इकडं आणलंय. म्हणल्यानंतर तशा पद्धतीने ह्याला इकडं आणायचं म्हणजे इथं जाईल आणि ह्याला इकडे घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ती आकृती मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा, इथं काय केलंय? इथं ह्याने ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं, ह्याने आकृतीमध्ये जर बघितलं, तर बघा हा चौकोन आहे तो पहिल्यांदा इथं आणलाय. आणला का? ठीक आहे. त्यानंतर बघा, चौकोन इथं आणला, हे बरोबर चिन्ह आहे ते इथं आणलंय. आणि आता बघा, मी हे जे बाजू आहेत ना त्यांचं विचार करूया. ह्याला खाली आणलं, ह्याला इकडं नेलं, ह्याला इथं नेलं, बरोबर का? आणि बघा, ह्याला इथं आत ढकललंय. कुठं ढकललंय? आत. लक्षात आलं का? आणि हे जे बरोबर चिन्ह आहे, आता बघा इथं बरोबर चिन्ह तर आलंय, तर इथलं बरोबर चिन्ह कुठं नेऊन ठेवलंय? इथं नेऊन ठेवलंय. बघा कशा पद्धतीनं आकृती होणार आहे. तर आता बघा, कुणाला कुणाला पहिल्यांदा हे करायचं? अधिक चिन्ह इथं येणार, बरोबर आहे? पाहिजे तर हा, अधिक चिन्ह इथं येणार, भागिले चिन्ह त्याचे इथं इथं येणार. आणि आता काय करायचं? ह्याला इथं आणायचं, ह्याला इथं न्यायचं, याला इथं न्यायचं, याला इथं आणायचं आणि याला कुठे ढकलून द्यायचं? इथं ढकलून द्यायचं. सांगा कसं कसं होईल? इथं भागिले कुठे येणार? इथं येणार, बरोबर आहे का? भागिले, त्याच्या खाली भागिले, त्याच्यानंतर काय नाही इथं खुली येणार, त्याच्यानंतर इथं अधिक चिन्ह आहे. त्यानंतर बघा, हे गुणिले इथं गेलं म्हटल्यानंतर इथं गुणिले आलं.
सी कुठे गेलं? वरच्या साईडला गेलं. बरोबर आहे का? इथं कोण आलं आता? अधिक चिन्ह आलं. ओके. आणि हा कंप्लीट झाली. अशा पद्धतीची तुमची आकृती तयार होईल. बघा लक्षात आली का? काय कंडिशन्स केलेल्या आहेत त्या व्यवस्थित डोक्यात घ्यायच्या. इथं आता बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये काय दिसतंय बघा रे? पहिल्यांदा ही आकृती आणि ही आकृती काय करायची? अदलाबदल करायची. म्हणजे बघा पहिल्यांदा कशी आकृती तयार होणार? इथं असं बाण येणार, इथं असा त्रिकोण, बरोबर. त्याच्यानंतर इथं काय होणार रे? असं डॅश, आणि इकडल्या साईडला काय येणार? गुणिले चिन्ह असं. आणि मधली आकृती काय उलटी केली आहे, बरोबर आहे का? मधली आकृती बघा, हिचं तोंड इकडे होतं, हिचं तोंड काय केलं? इकडल्या साईडला केलं. म्हणजेच आपल्याला आकृती कशी झाली बघा? मधली आकृती अशी झाली. अजून ही आकृती मिळाली का रे आपल्याला? नाही मिळाली. आता काय करायचं आहे? आदला बदल झाल्यानंतर यांची तोंड बदलायची, तिकडं इकडं. आहेत का? बघा तोंड बदलायची आहेत. मग तशा पद्धतीने ह्याचा विचार सांगा आता. ह्याचा आणि ह्याचा विचार झाला तसं याचं आता काय करायला पाहिजे? ही आकृती पहिल्यांदा बदलून घ्यायला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे कशी होणार सांगा? इथं असं येणार, असा बाण येणार. त्याच्यानंतर काय येणार? इथं असं येणार, आणि इकडल्या साईडला हा आता खाली बेस येणार त्याचा. आणि ही आकृती काय करायची? उलटीच करून टाकायची लागलीच. कशी होणार रे? सॉरी ही आकृती नाही, कुठली आकृती? ही बदलायला पाहिजे आपल्याला. ही आकृती कशी होणार आहे आता? सरळ उलटी करून टाकायची. म्हणजे इकडल्या साईडला बाण होणार आणि इकडल्या साईडला काय येणार? अजून उत्तर तयार झालं का आपलं? नाही. ह्यांची आपल्याला चिन्ह हे काय करायला पाहिजे? दिशा बदलायला पाहिजे. म्हणजे ह्याची दिशा बदलली की काय होणार सांगा? हा कसं होणार? इकडल्या साईडला टिंब, इकडल्या साईडला ॲरो, त्यानंतर हा ॲरो आहे तसाच, हे खालचा बेस आहे तसाच, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय होणार? इकडल्या साईडला टिंब जाणार आणि इकडल्या साईडला बेस येणार. हे तुमचं झालं उत्तर तयार. आलं का डोक्यात? कशा पद्धतीनं एक एक गोष्ट व्यवस्थित बघायची आणि त्याच्यामध्ये गोष्टी क्लिअर करायच्या. आता इथं काय दिसतंय बघा रे आपल्याला? तर पहिल्यांदा बघा काय केलंय? यू खाली आणलं, बी इकडे घेतलं, सी इकडे घेतलं आणि पी इकडे घेतलं. ओके. म्हणजे बघा पहिल्यांदा काय होणार? सगळं पहिल्यांदा करून घ्या व्यवस्थित, म्हणजे हे तुम्हाला लक्षात यायला चालू होईल. तर इथं काय होणार? पी, त्यानंतर इथं काय आलं? यू, इथं काय आलं? बी, आणि इथं काय आलं? सी. ओके. परंतु आता इथं एक गोष्ट केली आहे, ह्या यू ला त्यांनी काय केलंय? उलट केलंय. ह्या यू ला काय केलंय बघा, इथं यू आलं आणि त्याला उलट करून टाकलंय. डोक्यात येते का? इथं यू बघा कसं झालंय, उलट केलंय. मग तसंच आता हे पण तसंच करायला पाहिजे. काय काय होणार सांगा? सांगा कसं येणार? यम कुठे येणार? व्हीच्या ठिकाणी येणार, टी इथं येणार, बरोबर आहे का? व्ही इकडे जाणार आणि डब्ल्यू इथं जाणार. करा पहिल्यांदा तसं. काय मिळणार? टी, त्यानंतर यम, त्यानंतर व्ही आणि डब्ल्यू. ओके. आणि ह्या यम ला उलट करा, म्हणजे काय मिळणार आपल्याला रे उत्तर? काय मिळणार? इथं टी, इथं पण काय होणार? डब्ल्यू. डब्ल्यू म्हणण्यापेक्षा ते यम पाहिजे, व्यवस्थित काढा. यम खरं उलट यम, व्यवस्थितच काढूया आपण, ठीक आहे? कारण आकृत्यांमध्ये ही गोष्ट खूप महत्वाची राहील. यम इथं काय असणार आहे? हे डब्ल्यू, आणि इथं व्ही. हे तुमचं उत्तर असेल. लक्षात आलं का? या पद्धतीने ह्या गोष्टी कॅरी होत असतात. लक्षात आलं?